समावेश. असं नाहीये की फक्त तात्पुरत्या स्वरूपामध्ये याच्यामध्ये छोटेसे कॉन्सेप्ट आहेत किंवा काय. 18 अध्यायामध्ये 18 योग आहेत. 18 प्रकारे आपल्याला उपदेश दिलेले आहेत. आपण समाजामध्ये कशा पद्धतीने राहून, कशा पद्धतीने आपण आपल्या आयुष्यामधील जे काही अडी-अडचणी, आपली जी काही प्रॉब्लेम, आव्हाने, चॅलेंजेस हे जे आपल्या आयुष्यात येतात, त्याला कसं सामोरे जाऊन कशा पद्धतीने आपण त्यातून मार्ग काढावा, हे या भगवद्गीतेमध्ये त्यांनी दिलेलं आहे. भगवद्गीता सगळ्यांना माहीतच आहे. भगवत गीता. भगवत म्हणजे भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले सॉन्ग्स. गीता, गीता म्हणजे सॉन्ग्स, गीत. एक प्रकारे गीत गायलेले आहे आपल्याला याच्यामधून बाहेर पडण्यासाठी. तर आपण पीपीटी बनवलेली आहे. पीपीटी आपण पाहून घेऊया. ओके, मला तुम्ही जर का होस्ट बनवलं कोमलजी, तर मी त्याला होय करेन. मल्टिपल स्क्रीन शेअरिंग केलं. सगळे योगा टीचर्स आहेत का? योगा टीचर आहेत आणि थोडे रेग्युलर मेंबर्स पण आहेत. रेग्युलर मेंबर्स. ओके. सो आजचा विषय जो आहे आपला तो इसेन्स ऑफ भगवद्गीता. सर्वप्रथम मी सर्वांना शुभेच्छा देऊन आपल्या जो काही सेशन आहे त्याला सुरुवात करतो. सर्वप्रथम भगवद्गीता म्हणजे सर्वसमावेशकता. इट्स अ मॅन्युअल ऑफ वे ऑफ लाईफ, हाऊ टू लिव्ह अवर लाईफ. आपण कशा पद्धतीने आपलं जीवन जगायला हवं याचं जे काही मॅन्युअल, म्हणजे आपण एक घरामध्ये काहीतरी टीव्ही किंवा एखादा फ्रीज आणतो, तर फ्रीज आणल्यानंतर त्याच्यासोबत एक मॅन्युअल येतं. ह्याला कसं स्टार्ट करायचं, कशा पद्धतीने वायर जोडायचे किंवा कशा पद्धतीने त्याला आपण हँडल करायचं, हे सगळं त्याच्यामध्ये इत्थंभूत दिलेलं असतं. तशाच प्रकारे भगवद्गीतेमध्ये सुद्धा कुठल्या स्टेजला, कुठल्या आव्हानाला, कुठल्या प्रॉब्लेमला आपण सामोरे जाऊन आपण कशा पद्धतीने आपण त्यातून मार्ग काढावा, हे त्याचे फायदे किंवा त्याच्यामध्ये मॅन्युअल दिलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण सर्व उपनिषदो गावो दुग्धा गोपाल नंदना पार्थोस वत्सहा सुधीर भोक्ता दुग्धम गीता अमृतम महत. म्हणजेच काय, आपल्याला सर्व उपनिषदांचा, ऋग्वेदांचा किंवा आणखीन कशाचा अभ्यास करायची गरज नाहीये. सर्वांचं सार, सर्व उपनिषदांचे सार असलेले गीता उपनिषद हे उपनिषदांचं सार आहे. याच्यामध्ये सगळे उपनिषदांचे छोटे छोटे कॉन्सेप्ट यांनी श्रीकृष्णाने सांगितलेले आहेत. भगवद्गीता ही एका गायीप्रमाणे आहे आणि गोपाल म्हणून विख्यात असलेले भगवान श्रीकृष्ण तिचे दूध काढत आहे. अर्जुन हा वासराप्रमाणे आहे. आता अर्जुन म्हणजे कोण, तर मी, योगिता, कोमल, जया, मंजिरी हे सगळे आपण अर्जुन आहोत. तर अर्जुनाला ज्याप्रमाणे दूध हे दूध जसं गाई देते वासराप्रमाणे तो स्तन जो चोखतो आणि त्याप्रमाणे तो आपलं पालन पोषण करतो. तर विद्वान जन आणि शुद्ध भक्त हे भगवद्गीतेचे अमृत तुल्य दूध प्राशन करणारे आहेत. आता कशा पद्धतीने आपण दूध प्राशन करणार आहोत आणि आपण कशा पद्धतीने आपल्याला जे काही अमृत मिळणार आहे ते आपण पाहूया. सर्वात प्रथम पहिलं श्लोक जो दिलेला आहे तो धृतराष्ट्र उवाच. त्यांनी काय सांगितलंय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. संजयजींना त्यांनी प्रश्न केला. हा प्रश्न आहे पहिलाच. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयोत्सवा मामकः पांडवश्चैव किम कुर्वत संजया. काय करतायत हे लोक. आता याच्यामध्ये धृतराष्ट्र जो आहे तो सिम्बॉलिकली याचा एक प्रकारे संबोधन, म्हणजे आपण एक प्रकारे असं म्हणूया की आपणच धृतराष्ट्र सारखे आहोत आणि आपल्याला मोह जो आहे, लोभ जो आहे, इच्छा आपल्या उत्पन्न होतात, त्याप्रमाणे आपल्या इच्छाप्रमाणे आपण आंधळे झालेलो आहोत. आपल्या आयुष्यामध्ये आपण जगत असताना आपल्याला कळत नाहीये की आपण कशा पद्धतीने जगायचं. त्या पद्धतीनेच जो काही आपल्याला सिम्बॉलिकली धृतराष्ट्र सांगितलेले ते धर्मक्षेत्रे. धर्मक्षेत्र म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, अर्थ म्हणजे काय, काम म्हणजे काय आणि मोक्ष म्हणजे काय, हे 4 प्रकारचे जे पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धर्म म्हणजे ड्युटी, कर्म करणे.
एखादा मुलगा जर का स्टुडंट असेल तर तो विद्यार्थीचं कर्म काय आहे? अभ्यास करणे आणि चांगले मार्क मिळवणे. शिक्षकाचं कर्म काय आहे? त्यांनी त्याच्या पद्धतीने चांगलं जे काही डिमिस्टिफाईड म्हणजे विषय जो अवघड आहे तो सोपा करून सांगणे. एखादा डॉक्टर असेल तर डॉक्टर आपल्या कामामध्ये तरबेज आहे, एक्सपर्ट आहे. सर्दी झाली, खोकला झाला किंवा एखादं शस्त्रक्रिया आहे तर शस्त्रक्रिया करणे म्हणजे त्याची ड्युटी आहे. पण त्याची ड्युटी सोडून जर तो का माल फंक्शनिंग करेल, पैसे खाऊन जर का चुकीचं काम करत असेल, तर त्याचा अधर्म झाला. तो धर्म नाहीये. धर्म म्हणजे हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म असं नाहीये. धर्म म्हणजे ड्युटी आणि प्रत्येकाला ड्युटी दिली आहे. गृहिणीचं कर्म धर्म म्हणजे सगळ्यात अतिशय हायेस्ट लेव्हलचं कर्म असं मी म्हणेन, धर्म म्हणेन. कारण की तिला सगळंच करायला लागतं. घरातून पाहून सगळ्यांची इच्छा पूर्ण करून, जेवण बनवून, परत मुलांना सोडणं किंवा घरातलं खर्च वगैरे सगळं पाहणं, सगळ्यात अवघड काम म्हटलं तर गृहिणी. आणि मी त्याला एकदम हायेस्ट सल्यूट देतो. कारण की सगळ्यात अवघड काम तेच असते. एखादी स्त्री बाहेर जाऊन पैसे कमवून येऊन सोपं आहे. घरामध्ये मेड बनवून किंवा एखादी बाई ठेवून काम करून घेईल. पण घरातून काम करून बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहणं हे सगळ्यात अवघड काम आहे. सो धर्म मीन्स ड्युटी. आता अर्थ जो आहे तो फेअर मीन्स आपण जो काही योग्य मार्गाने बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे माल फंक्शनिंग करून पैसे कमवले जातात. पण योग्य मार्गाने पैसे कमवणारे जे आहे त्याला अर्थ म्हणतात. त्याच्यानंतर काम म्हणजे आपल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करण्याची आपण प्रयत्नांची काष्टा करतो, प्रयत्न करतो. पण ते जी काही इच्छा आहेत त्या योग्य आहेत का? जर का आपल्याकडे घरामध्ये 4 साड्या किंवा 4 कपडे आपल्याकडे आहेत, तर आपली इच्छा उत्पन्न झाली की मला आणखीन 2-4 कपड्याची जोडी पाहिजे किंवा आणखीन 2-4 साड्या पाहिजेत. ते ही योग्य आहे का? तर ते योग्य नाहीये. तर आपल्या जे काही काम आहे ह्याच्यावरच संपूर्ण गीता आपण पाहणार आहोत. दुसऱ्या चॅप्टर मध्ये तेच दिलेले आहे, आपण पाहणार आहोत. आणि शेवट जो आहे तो मोक्ष. म्हणजे काय तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष आपल्या पुरातन काळातील लोकांनी कशा पद्धतीने रचना केली आहे बघा. धर्माने अर्थ कमवणे आणि अर्थ कमवून आपल्या इच्छा पूर्ण करून मोक्षाची प्राप्ती शेवटी करायची आहे. तसं 4 प्रकारचे गृहस्थाश्रम, पहिल्यांदा बाल्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. अशा प्रकारे 4 आश्रमामधून आपल्याला जगण्यासाठी त्यांनी सल्ला दिलेला आहे. आज आपण जसं काही योगचा आपण विषय घेतलेला आहे या पद्धतीने आपण आता धर्मक्षेत्रे धर्माने वागण्यासाठी अर्जुन या धर्मक्षेत्रात त्याचा धर्म काय होता अर्जुनाचा? समोरच्या व्यक्तीला मारणे, क्षत्रिय धर्म. तर क्षत्रिय धर्मापासून तो ढळतो. का ढळतो? डिप्रेशन मध्ये जातो, एन्झायटी मध्ये जातो. आपण म्हणतो ना, अरे मी डिप्रेशन मध्ये आहे, मला डॉक्टरकडे जायचंय. मग हा जो काही अर्जुन आहे तो डिप्रेशन मध्ये गेलेला आहे आणि अर्जुन कोणाकडे जातो? थेरपिस्ट, योगा थेरपिस्ट कोमलकडे जात नाही. योगा थेरपिस्ट श्रीकृष्ण यांच्याकडे जातो आणि श्रीकृष्णाकडे गेल्यानंतर तो म्हणतो की ह्याच्यामधून मला मार्ग सांग आता. आणि मग श्रीकृष्ण त्यांना उपदेश देतात. कुरुक्षेत्रे जे काही आपण धर्म क्षेत्रामध्ये आपणही तेच आहोत. आपणही धर्माप्रमाणे वागत नाही, कधी अधर्माने कधी असत्याचा आपण फायदा उचलून आपण आपला फायदा उचलून घेतो. पण तशा पद्धतीने न करता धर्माने आपलं जे काही कर्म करायचं आहे ते कर्म करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी उपदेश केलेला आहे. आता आपण दुसऱ्या स्लाइडवर जाणार आहोत. दुसरा अध्याय जो दिलेला आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं की डाऊनफॉल कसं होतो. जसं अर्जुन डिप्रेशन मध्ये जाऊन, एन्झायटी मध्ये जाऊन असं म्हणतो की माझ्या हातामधून माझं धनुष्य पडतंय, माझं तोंड जे आहे ते सुकलेलं आहे, ड्राय झालेलं आहे, माझ्या शरीरामध्ये कंप निर्माण झालेले आहेत, मी काय करू, मला सांग. तो जो काही डाऊनफॉल आहे तो डाऊनफॉल कशामुळे होतो? वाय इट इज सो? बिकॉज ऑफ ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः कामात क्रोधाभिजायते. म्हणजे काय की आपल्या विषयांमध्ये अडकलेलो आहोत. त्या अडकण्यामुळे, त्या संघामुळे काय उत्पन्न होतं? ते इच्छा उत्पन्न होते आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण त्याचा मागोवा घेतो, आपण त्याच्या पाठीमागे पळतो
आणि मिळालं तर आणखीन पाहिजे. म्हणजे एखाद्या जर का आता मला एखाद्या प्रोग्राम मध्ये गेलं तर मला गुलाबजाम खूप आवडतात. तर मी गुलाबजाम पाहिले की मला कस तरी म्हणजे एक प्रकारे असं होतं की किती खाऊ. तर 1 खाल्ला, 2 खाल्ला, 3 खाल्ले, 4 खाल्ले, 5 खाल्ले तरी इच्छा पूर्ण होत नाही. म्हणजे विषयांमध्ये गुंततो माणूस. आणि जर का एकच गुलाबजाम आहे आणि योगिता माझ्या अगोदर जाऊन तो गुलाबजाम घेतला आणि जर का मी पाहिलं तिच्याकडे, मलाच का नाही भेटलं, म्हणजे इच्छा अपूर्ण राहिली. आणि इच्छा अपूर्ण राहिली की द्वेष भावना, योगिताच का गेली तिथे, अशा पद्धतीची आपल्याला द्वेष भावना निर्माण होते. आणि द्वेष भावना निर्माण झाली की आपल्याला अँगर, कामात क्रोध अभिजायते, क्रोध येतो. मग क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृती विभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. प्रणश्यती का होतं? बुद्धीचा विनाश झाल्यामुळे बुद्धी ही सगळ्यात सात्विक आहे, सगळ्यात हाय लेवलची इंटेलेक्चुअल लेवल, सगळ्यात हायर लेवल आहे. इंद्रियों के विषयों का चिंतन करते समय उनमें आसक्त होना, उत्पन्न होना, आसक्ति से कामना उत्पन्न होती है और कामना से क्रोध उत्पन्न होता है. दिल मांगे मोर, अगर दिल मांगे मोर होता है तो पूरी होते तो और चाहिए, आई वांट मोर. अगर नहीं होता है तो द्वेष भावना, और द्वेष भावना निर्माण होने के बाद क्रोध आने के बाद क्रोध से निर्णय पर बादल छा जाते हैं, जिसके परिणाम स्वरूप स्मृति भ्रमित हो जाता है. मैं करती हूं वो सही है ये हम लोग जान नहीं पाते. मी जे करते ते खरंच बरोबर आहे का, योग्य आहे का मी माल फंक्शनिंग, मी चुकीच्या मार्गाने एखादी वस्तू मिळवण्यासाठी प्रयत्न करते, हे आपल्याला लक्षात येत नाही आणि आपण अयोग्य मार्गाने पाप कर्म करून बसतो आणि आपली स्मृती मोहित होते आणि बुद्धी नष्ट होते. और जब बुद्धि नष्ट हो जाती है तो व्यक्ति भी नष्ट हो जाता है. आपण काय करतो, अँटी एजिंग आसन किंवा विपरीत करणी मुद्रा. व्हाय वी आर डुईंग? बिकॉज अवर एज शुड बी स्लो डाऊन. आणि जर का क्रोध आला आणि त्याच्यामधून जर का हॉर्मोन सिक्रेट झाले आणि ते हॉर्मोन जर का जास्तीत जास्त लवकरात लवकर जळायला लागले किंवा त्याचा ज्वलन व्हायला लागलं तर आपलं एजिंग प्रोसेस पण वाढतं, सुरकुत्या येतात किंवा आणखीन बरेच प्रकारचे टेन्शन्स आपल्याला येतात. त्याच प्रकारे 16व्या अध्यायामध्ये त्रिविधम नरकस्येद द्वारम नाशन आत्मनः, कोणते 3 विध दिलेले आहेत? कामः, क्रोधः, लोभः. म्हणजे अहंकाराचे कसे 6 प्रकारचे षड्रिपू आहेत. अहंकारामधून हे बाहेर पडतात. सबसे बड़ी दीवार कौन सी है भगवान में और हमारे में? अहंकार, जो अंबुजा सीमेंट से बनी हुई है, फेविकॉल डाल के, वो टूटती नहीं. जब टूटेगी तब भगवान के दर्शन होंगे. तो इसी प्रकार एक संत कबीर भी इसके ऊपर एक दोहा बोलते हैं. वो दोहा ऐसे है कि प्रेम गली बड़ी सांकरी, प्रेम गली बड़ी सांकरी, तामे दोन समाई. जब तू था तब मैं नहीं, जब हरी था तब मैं नहीं. म्हणजे काय, तर प्रेमाची गल्ली एवढी छोटी आहे, हृदयाची स्थान एवढं छोटं आहे, त्या ठिकाणी अहंकार, मैं था तब हरी नहीं, और जब भगवान थे तब मैं नहीं, म्हणजे अहंकार गळून पडतो. त्या दिवशी आपल्याला देवाचं दर्शन होतं. तुम्ही जात असाल ह्याच्यामध्ये मंदिरात वगैरे, देवाचं दर्शन व्हायला हवं, देवाच्या सानिध्यात गेले की सात्विकता येते. देव सापडतो का हो? कारण की आपण नवीन चप्पल घेतलेली असते ना, आपलं लक्ष तिकडे असतं, अरे चप्पल माझी बाहेर आहे, कुणी चोरून नेईल का, या पद्धतीची आपली थिंकिंग असते. आपण 100% देऊन आपल्या जे काही आपण प्रेम व्यक्त करणार आहोत, अनकंडिशनल लव्ह, भक्ती करणार आहोत, ते आपण करत नाही. त्याच्यामुळे आपल्याला दुःख प्राप्त होतं. सो मी सांगत होतो की अहंकाराचे 6 प्रकारचे षड्रिपू आहेत. सबसे पहला कामः, क्रोधः, मद, मत्सर, लोभ. आणि काम, क्रोध, मोह, मत्सर, लोभ. अजून काय एक राहिला, आय थिंक सो, माया. माया. ओके. 6 प्रकारचे षड्रिपू आपल्याला आपल्या मनाचा चार्ज घेतात.
सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपण यांच्याच ताब्यात असतो. आपलं मन जे आहे ते यांच्याच ताब्यात असते. तर हेच महत्व सांगितलं की मन मनुष्यानाम बंध मोक्ष कारणम. मन जे आहे ते मोक्षासाठी आणि बंधासाठी कारण आहे. तर आपल्याला मनावर काम करायचं आहे. तर मनावर काम करण्यासाठी काय सांगितलेलं आहे? अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा. महर्षी पतंजली तेच सांगितलंय, श्रीकृष्ण पण तेच सांगतायत. अभ्यास वैराग्यान कौंतेय, डिटॅचमेंट फ्रॉम द मटेरियल थिंग्स इज द वे टू इनर पीस. हे सोपं आहे का हो एवढं? नाही. शांती मिळवण्यासाठी खूप काही पापड आपल्याला काय म्हणतात लाटायला लागतील. हे सोपं नाहीये. ह्याला अभ्यास वैराग्य ह्या दोन दुधारी तलवार आहे. एक प्रकारची दुधारी तलवार आहे. एक साईडला अभ्यास, एक साईडला वैराग्य. जर का तुम्ही अभ्यास आज सकाळपासून तुम्ही अनेक प्रकारच्या सेशन्स मध्ये गेलेले आहात, व्हॉट्सअप पासून दूर झालेला आहात, म्हणजे वैराग्य घेतलंय म्हणून तुम्ही अभ्यास केला. सी, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर का तुम्ही अभ्यास नाही केला तर तुम्ही काय करणार? व्हॉट्सअपवर अटॅचमेंट, वैराग्य नाही प्राप्त होत. सो लाईक दॅट ओनली. आणि हे जी गोष्ट आहे ही फक्त श्रीकृष्ण भगवान, महर्षी पतंजली किंवा आणि आणखी तिसऱ्या व्यक्तीने सांगितले जे श्रीरामजीची गुरुजी होते, श्री योग वशिष्ठ. त्यांनीही तेच सांगितले, शास्त्र सज्जन संपर्क अभ्यासेन वैराग्य. तर अभ्यास आणि वैराग्य हे फार महत्वाचं आहे. आता अभ्यास वैराग्य कसं करायचंय? हाऊ टू डू, कशा प्रकारे? यत्नपूर्वक. योगस्थ कुरु कर्माणी संगम त्यक्ता धनंजया, सिद्ध असिद्ध यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. सगळ्यात पहिली डेफिनेशन का बरं समत्वम योग उच्यते सांगितली आहे? का बरं योग कर्मसु कौशलम नाही सांगितलं? कारण की महर्षी योग वशिष्ठ पण तेच सांगतात, मनः प्रशमन इति योगः. मनाला शमन करणे, मनाला शांत करणे, तेच या ठिकाणी सांगितले. मनाला कोणत्याही गोष्टीमध्ये जी गोष्ट सक्सेस हो. आज जर का कोमलच्या सेशन मध्ये एकच व्यक्ती आला असता असिद्ध योग, म्हणजे त्याची जी काही मेहनत आहे ती मेहनत जर का फेल झाली असती, ती काही जर का अयशस्वी झाली असती, तर तिचं समत्व योग उच्चते झालं असतं का? नाही. पण जर का तिने समत्व योग उच्चते केलं असतं तर ती खऱ्या अर्थाने योग जगली. आता सिद्ध झालेली आहे, आता तिची भूक वाढली आहे, तिला आता वाटेल की आणखीन 100 लोकांना, आणखीन 50 लोकांना, आणखीन 100 लोक मी या कार्यक्रमाला घेऊन कशी येईन आणि कशा प्रकारे हा लेक्चर सिरीज चालू राहील. तर योगस्थ कुरु कर्माणी, कर्म करायचे कसं? संगम त्यक्ता धनंजया, संग करायचंय पण त्याच्यामध्ये असंग ठेवायचंय. सिद्ध झालं किंवा असिद्ध झाला तरी समत्वम योग उच्चते. आता हे बोलणं सोपं आहे, पण माझी जर मुलगी इथं पडली आणि तिच्या डोक्यातून रक्त यायला लागलं तर माझं समत्व ढळमळीत होईल, है ना? पण प्रयत्न करायचा, अभ्यास. ठीक आहे, झालंय. कशामुळे झालंय? काय झालंय? खरंच तिची चुकी आहे का? ठीक आहे, ओके, झालं तर आता काय करू शकत नाही. यू हॅव टू अनालाइज द करेक्ट थिंग, करेक्ट नॉलेज. आपल्याला करेक्ट नॉलेज नाहीये, आपल्याकडे अज्ञान आहे, अविद्या आहे. त्यामुळे आपण अविद्येमुळे राग द्वेष अभिनिवेश, द पंचक्लेशा, वी आर इन दॅट ओनली, वी आर इंटँगल्ड. आपण विळखा घालून त्याच्यामध्ये अडकलेलो आहोत. तर पहिल्यांदा मनः प्रशमन इति योगः, समत्वम योग उच्चते. आपल्या मनाला शांत करणं गरजेचं आहे. आपल्या मनाला एका लेवलवर घेऊन येण्याची गरज आहे. देन व्हॉट एव्हर यू आर डुईंग बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृते दुष्कृते तस्मात योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. आता कोणतंही कर्म केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये कौशल्यता, स्किलफुलनेस आणणं गरजेचं आहे. आता मला सगळेजणांनी एक सांगायचंय, एक चोर असतो सदाशिव पेठेमध्ये, तो चोर योगिताची पर्स कापतो किंवा जया मॅडमची पर्स कापतो. त्यांनी त्याचं काम केलं तर त्यांनी खरंच योग्य काम केलं का? योग कर्मसु कौशलम झालं ना.
स्किलफुली. योग हा कर्मसु कौशलम, कर्मामध्ये स्किलफुलनेस आणला आणि त्यांनी काम केलं. तर तो चोर योगी आहे का कसं? मंजिरी, नाही, पद्मश्री, आशा. तो कारण तो जो काम करतोय ते काम हे धर्माच्या विरुद्ध आहे. त्यामुळे दॅट्स इट. क्या बात है, क्या बात है. व्हेरी नाईस. त्यामुळे ते काम कौशल्यपूर्ण जरी त्याने केलं असेल तरी त्या कामाचं महत्व काहीच नसणार आहे, कारण ते धर्माच्या विरुद्ध जाऊन केलेलं काम आहे. व्हेरी गुड. म्हणजे चुकीच्या कामामध्ये जर का एक्सपर्टीज आणली तर तो योग होत नाही. समजा अतिरेकी आहे, ते अतिरेकीने कुठेतरी बॉम्बस्फोट केला तर तो काही योगी होईल का? नाही, कारण की अयोग्य आहे, चुकीचं आहे, अधर्म आहे. सो धार्मिक आणि सात्विक धर्माप्रमाणे आणि सत्वगुण वाढला पाहिजे, याच्यासाठी आपल्याला कौशल्यता आणायची आहे, कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. व्हॉट एव्हर यू आर डुईंग, इफ यू आर मेकिंग अ करी, तुम्ही काय भाजी बनवत असाल आणि भाजी बनवता बनवता तुमचा मुलगा रडतोय छोटासा. आता कोमलचंच उदाहरण घेऊया. कोमल अशी भाजी बनवते आणि तिची मुलगी रडते आणि त्याच्यातच फोन बिल वाजते, मोबाईल बिल वाजतोय आणि दारावरची बेल पण वाजते. कसं काय करेल बरं? कसं काय योग्य कर्म करेल किंवा कौशल्यता आणेल? सगळ्यात महत्वाचं काय आहे? गॅस बंद करून मुलीला कडेवर घेऊन दरवाजाची बेल किंवा फोनची बेल जी वाजते त्याच्यासाठी तिला कडेवर घेऊन जाणे. ठीक आहे, आणि ओके, डन, व्हेरी गुड. हा क्रम चांगला आहे. आता तुम्ही परत तुमच्या भाजी जवळ येत आणि भाजीमध्ये तुम्ही मीठ टाकलंय का नाही टाकलंय हे लक्षात असेल तर काय कराल किंवा नाही कराल, हे महत्वाचं आहे. घेऊन पाहणार. घेणार आणि चाकणार आहे ना, तर ते नाही करायचंय. यू हॅव टू गिव्ह युअर अवेअरनेस 100% टू ओके. 100% देणं गरजेचं आहे. आपण म्हणतो ना लहानपणी बघा मुलं बसलेली असतात आणि आपण म्हणतो हे 100% देणार आहे तुझ्या अभ्यासात, आणि जर त्यांनी का उलट त्यांनी या गोष्टीमध्ये ध्यान महत्वाचं आहे की ती गोष्ट. दॅट्स इट. आय एम टेलिंग दॅट ओनली. आता जर आपण म्हणतो की अरे मुला जरा नीट अभ्यास कर, ध्यान देऊन अभ्यास कर, त्याने जर उलट बोलला आपल्याला, हो मम्मी तुम्ही पण नीट काम करा ना 100% देऊन, आपल्याला किती लागेल? सो ध्यान देऊन युक्त काम, अधर्म नाही, धर्म काम, सात्विकता वाढवण्यासाठी आपल्याला जे काही कौशल्य आणायचे हे सोपं नाहीये. हे सगळं शक्य आहे. हे कठीण आहे पण अशक्य नाहीये. जर का रोजच्या रोज जर प्रॅक्टिस केली याची आपल्याला डेव्हलप करण्याची तर 100% याच्यामधून आपण तावून सुलाखून बाहेर पडू. परम तप, प्राणायामम परम तप. प्राणायामला परम तप का म्हटलंय? आपण 2 श्वास घेतला की कधी हात खाली ठेवतो असं होतं है ना. प्रत्येकच आहे, म्हणजे माझं तर आहे बाबा. आता तुम्हाला म्हणजे तुम्ही फार माझ्यापेक्षा योगी असाल, आय डोंट नो. पण तर एक डाऊट होता प्लीज रिगार्डिंग दीज स्किल्स अँड कर्म. आता आमच्या रोजच्या व्यवहारामध्ये आमचं बऱ्यापैकी कर्म म्हणजे ऑफिसचं काम करणं आहे, त्याच्यामध्ये स्किल डेव्हलप करणं किंवा ह्या गोष्टी आहेत. तर इथे आपण कसं ते अप्लाय करू शकतो? प्रश्न नक्की समजलं नाही मला काय. जसं तुम्ही सांगितलं की आपण जे काम करतो ते कौशल्यपूर्ण आणि धर्माला अनुसरून केलं पाहिजे. तर रोजच्या व्यवहारामध्ये बऱ्याचदा म्हणजे उदाहरणार्थ जर बघायचं झालं तर आता बरीचशी लोक वर्क फ्रॉम होम करतायत, मशीन चालू आहे, लॉग इन चालू आहे, पण झोपले. दे आर नॉट डुईंग इट, म्हणजे काइंड ऑफ ते चोरता आहेत ते, चोरी म्हणजे करतायत, एखाद्याची वेळ चोरतायत किंवा म्हणजे दाखवतायत की मी काम करतो आहे आणि नाही करत आहे. प्रत्येकाचं कर्म आहे ते, प्रत्येकाचं कर्म ते संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियामान कर्म याच्यामध्ये संचित होईल आणि त्याचा ते भोगावे लागतील. समजा आपण आता तुम्ही असं म्हणताय की लॉग इन करून फक्त बसलेले आहेत, पण एखादी गोष्ट जर महत्वाची सांगितली आणि त्याला ती लक्षात नाही आली तर त्याचा त्रास किंवा त्याचा जो काही भरपाई लॉस कोणाला करणार? त्यालाच होणार है ना. तर ठीक आहे, एखाद्या वेळेस वाचेल, दुसऱ्या वेळेस वाचेल, मित्र मैत्रीण फोन करून सांगतील, अरे तुला ते काम सांगितलं होतं, तू काय केले का नाही?
आहे ना. ठीक आहे, एखाद्या वेळेस वाचेल, दुसऱ्यांदा वाचेल, पण नेहमी नेहमी नाही वाचणार. ओके. आणि हे आपले आपले कर्म आपल्या आपल्या प्रमाणे. आपण समोरचा माणूस कसा वागतोय त्याला आपण कंट्रोल करू शकत नाही, बट आपण कसं वागतोय आपण आपल्याला कंट्रोल करू शकतो. आणि योग हा अध्यात्मशास्त्र आहे, योग शास्त्र हा अनुभूती शास्त्र आहे, योग हा पर्सनल आहे. यू कॅनॉट टेल टू अदर्स. आता यमाज अँड नेमाज हे जे काय आहे हे सोशल लाईफ मध्ये कसं जगायचं असं म्हणतात, बट माझ्या मते जे मी शिकलोय ते यमाज अँड नेमाज आपल्यासाठी आहेत. आपण अहिंसा केली तर आपल्याला शांती मिळेल. आपण जर का सत्याने वागलं तर थोडासा त्रास होईल, पण आपण योग्य रात्री पडलं तर झोप येईल. जर का असत्याने वागलं तर काय होणार? अरे मी आज फसवलं, आज मी चोरी केली, एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर, है ना. हे आपल्यासाठी आहे, नॉट फॉर अदर्स. हे समजणं फार गरजेचं आहे. आपण सांगतो नाही समाजामध्ये अहिंसा केली पाहिजे, काया वाचा मना कुणाला बोलायला नाही पाहिजे. नो, this is very personal, very 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 personal. If you want to excel your own spirituality, then you have to do your own work. You cannot tell others. हा ठीक आहे, तुम्ही बॉस आहात, तुम्हाला सगळ्यांशी घेऊन जायचे, तुम्हाला सगळ्या लोकांना घेऊन जायचे, दॅट इज युअर स्किल. तुम्ही त्याचे 4 पार्ट करा, 4 लोक आणखीन नेमा, मॉनिटर नेमा. हे बाबा 4 लोक तुझ्याकडे, तू घेऊन काम करून घे, तू 4 लोकांचं काम करून घे. समजा एखादं काम जास्त आलेलं आहे, अपेक्षापेक्षा जास्त आहे, एका दिवसामध्ये तुम्हाला 1000 गोष्टी करायच्या आहेत, तुम्हाला त्याला वाटावंच लागेल. ओके, सो वी आर मूव्हिंग फॉरवर्ड. नेक्स्ट, दिस इज व्हेरी 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 ब्युटिफुल अँड थेरपेटिक योगा डेफिनेशन. आणि हे मी याच माझी जी काही संस्था आहे मी याच्यावरच काम करतो. सो द श्लोक इज 6.670. This is the definition of yoga. युक्त आहार, युक्त विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नव बोधस्य योगो भवति दुःखः. आपल्यामध्ये काय होतं, ह्याच्या अगोदर 6.16 जो दिलेला आहे ना, तो अति सर्वत्र वर्जयते याच्यासाठी दिलेला आहे. आपण काय करतो, एक्स्ट्रीम करतो. नवरा बायको मध्ये भांडण झाले की लगेच डायरेक्ट आपण एक्स्ट्रीम, मला डिवोर्स घ्यायचा आहे. अरे व्हॉट इज दिस? एक्स्ट्रीमिटी नाही चालत. यू हॅव टू. ठीक आहे, एखाद्या वेळेस असं झालेलं आहे, दुसऱ्या वेळेस तसं झालेलं आहे, आपल्याला त्याच्यामधून मार्ग काढायचा आहे. युक्त राहणं गरजेचं आहे. जर का भांडण जरी झालं तर युक्त. एखादा माणूस बोलतोय, ठीक आहे आपण गप्प बसा, दॅट इज द थिंग. आता युक्त आहार, जर का अति आहार केला तर ओबिसिटी, अति आहार केला तर पित्त प्रकोप. तर युक्त आहार करायचा. युक्त म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय युक्त? हु विल डिसाइड युक्त? द युक्त डिसाइड will be monitored by our atma, our consciousness, our awareness. The awareness, you are listening this topic here and I am teaching you yukta ahara viharasya yukta chestas karmas, म्हणजे focused, completely focused on this topic. युक्त आहार, युक्त विहार से. विहार म्हणजे काय? आपण विहार करतो, डोळे बंद करतो, पण आपण मनाने फिरलेलो असतो. अरे आज हे झालं, आज ते झालं, आज असं करायला पाहिजे होतं, तसं करायला. विहार फक्त फक्त विहार म्हणजे फिरायला गेलं असं नाहीये. आपल्या इंद्रियाद्वारे पण आपण विहार करत असतो. सो यू हॅव टू डू युक्त. ओव्हर थिंकिंग केलं तर काय होईल? डिप्रेशन मध्ये जाल. ओव्हर थिंकिंग केलं तर काय होईल? एन्झायटी मध्ये जाल. मग काय होईल? त्याचा परिणाम शरीरावर होईल. त्याचा परिणाम शरीरावर कसा होईल? DOSE, डोज. D फॉर डोपामाइन, O फॉर ऑक्सिटोसिन, S फॉर सेरोटोनिन अँड E फॉर एंडोफिन. ह्या 4 प्रकारचे जे हॉर्मोन्स आहेत त्याच्यामध्ये इम्बॅलन्स होईल. अँड इफ द इम्बॅलन्स इज देअर, मग काय करणार तुम्ही? थेरपिस्ट कडे जाणार, है ना. तर युक्त आहार विहार असते. तुम्हाला युक्त विहार पण करायचंय विथ द सेन्सेस. युक्त चेष्टा मीन्स कर्म. जे काही तुम्ही आता बाबा उद्या फाईल मागितली बॉसने आणि आज संध्याकाळी रात्रभर जागून आपण काम केलं तर आपली जी काही सर्किडियन सायकल आहे आपल्या शरीरामध्ये ती संपूर्ण बिघडते. आणि ती बिघडल्यामुळे काय होते? मग दुसऱ्या दिवशी डॉक्टरचा भरणा, 1500 रुपये तिथे द्यायला लागतात.
त्याच्यापेक्षा काय करा, काम डिवाइड करा किंवा रात्री लवकर झोपा, सकाळी उठा, पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून तुम्ही काम करू शकता. सी दिस इज ऍप्लिकेबल, आता सुद्धा ऍप्लिकेबल आहे, आपण करू शकतो. माझ्या आयुष्यामध्ये अशी अवस्था होती की माझा ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता, रात्रभर मी जागत राहायचो, रात्रभर ड्रायव्हर आणि मी, मग ड्रायव्हरची भाषा आणि माझी भाषा, विचार करा काय असेल रात्रीची. तर आज अशी परिस्थिती आहे की रात्री 10 नंतर मला कोणीच फोन करत नाही. म्हणजे काय, करू शकतो, कठीण आहे, अशक्य नाहीये. युक्त स्वप्न व बोधस्य, युक्त स्वप्न म्हणजे योग्य प्रकारे झोप, युक्त बोधस्य मीन्स जागृत राहणे, विच इज करेक्ट, विच इज नॉट करेक्ट. बोध, अबोध, सुबोध, निबोध, संबोध. अबोध अज्ञान, बोध योग्य प्रकारे नॉलेज होणे, संबोध व्हेरी 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 करेक्ट नॉलेज. आता तुम्ही मला पाहताय किंवा एखादा आपण असं उदाहरण घेऊया की यू आर सीइंग वन पॉट, समोर एक घडा पाहताय, मग तुम्ही घडा पाहताय, तो घडा जो आहे तो फक्त समोरचा पार्ट पाहताय, त्याच्या मागे काहीतरी नाव असेल, विजय असेल, त्याच्या मागे काहीतरी होल असेल, त्याच्या मागे काळा प्रकारचा एखादा धब्बा असेल. म्हणजे तुम्हाला काय 50% फक्त नॉलेज आहे, आणि ते करेक्ट नॉलेज जे आहे ते 50% आहे. इफ यू आर नोईंग द भूतकाल, वर्तमान काल, भविष्यकाल ऑफ दॅट पॉट, यू आर गेटिंग द होल नॉलेज. ओके, सो बोध होणे गरजेचं आहे करेक्टली. असं जर तुम्ही का आपल्यावर ऍप्लिकेशन केलं, अप्लाय केलं, तर योगो भवती दुःखः, तुमच्या आयुष्यामध्ये कुठलंच दुःख होणार नाही. So yoga is a union of soul with the God. The opposite yoga is a भोग. आपण भोगी आहोत, भोगी, रोगी आणि योगी. भोगी मधून आपण रोगी बनतो, योगी बनण्यासाठी आपल्याला नियंत्रण, संयम, आपल्या स्वतःवर संयमन करणं गरजेचं आहे. आणि ते फार अवघड आहे. आपल्याला काय, आपलं चित्त काय असतं, आपलं चित्त बाह्यत्वावर असतं, मज्जा, आनंद, झोप, आळस या प्रकारे आहे. पण त्या चित्ताला इतक्या दिवसापासून, जन्मोजन्मापासून ती सवय राहिली, त्याला बदलण्यासाठी आपल्याला एफर्ट्स टाकायला लागतात. सो द करेक्ट नॉलेज, विवेक ख्याती, बॅलन्स्ड पर्सनॅलिटी. सो दिस इज अ डेफिनेशन विच इज गिव्हिंग बाय भगवद्गीता. 3 प्रकारचे दिलेले आहेत, एक 4था प्रकारचा आहे पण तो आपल्याला गरजेचा नाही. सो as per the Bhagavad Gita, the karma yoga, the karma is given by Bhagwan Krishna. Niyatam sangarahitam ragadveshatah kritam afala prepsunam कर्म यत सात्विकम उच्यते. सात्विक कर्म कसं असतं, the action that is accordance with the scriptures, which is free from attachment, कोणत्याही लोभाला बळी न पडता, कोणत्याही राग म्हणजे एक प्रकारचं एनटँगल्ड, आपण बांधले गेलेलो आहोत. आपण म्हणतो ना, हे मी हे करेन, मला काय देशील, पहिला प्रश्न असतो आपला, मी हे केलं तर. आणि आपली मुलंही बघा, मी अभ्यास करतो, मग मला काय देणार, चॉकलेट देणार का, आपल्यालाच ब्लॅकमेल करतात, आपल्यापेक्षा पण हुशार आहेत ते लोक. सो लाईक दॅट, नियतम संगरहितम, कोणत्याही संग न करता, कोणतेही अपेक्षा न ठेवता, कोणताही द्वेष भावना न ठेवता तुम्ही कर्म करणं गरजेचं आहे. आता 3 प्रकारचे कर्म दिलेले आहेत, कर्म, विकर्म अँड अकर्म. सो कर्म इज ऑस्पिशियस ऍक्शन्स रेकमेंडेड बाय द स्क्रिप्चर्स फॉर रेग्युलेटिंग द सेन्सेस अँड प्युरिफाईंग द माइंड. मनाला शुद्ध करण्यासाठी आणि इंद्रियांवर नियंत्रण मिळवून त्यांना नियमन करण्यासाठी आहे. आणि विकर्म म्हणजे काय, द माल फंक्शनिंग, दुसऱ्याच्या नावचं जे आहे ते आपल्या नावावर कसं करायचं. एखादी पीपीटी आहे, एखादं काही वस्तू आहे, ती वस्तू दुसऱ्याने बनवली पण आपल्या नावाने प्रसिद्ध करायचं, दॅट इज अ चोरी, दॅट इज अ विकर्म. अँड अकर्म म्हणजे इन ऍक्शन, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुम्ही जे काही कर्म करताय त्या कर्माची अपेक्षाच नाही. द अटॅचमेंट टू द रिझल्ट मेअरली फॉर द प्लेजर ऑफ गॉड. फक्त माझ्याकडून ही गोष्ट होते, जसं आम्ही
आमच्या आपल्या योगामध्ये असं आहे की जे जेवण करत आहात ते जेवण आपल्यासाठी नाही करायचे, आपल्या पोटासाठी किंवा आपल्या जिभेसाठी नाही करायचं, तर कशासाठी, तर शिव संप्रीते, भगवान शिवला प्रसन्न करण्यासाठी आपल्या जे काही जेवण आहे ते करायचं आहे, भोजन करायचं आहे असं सांगितलेलं आहे. लाईक दॅट व्हॉट इज द यू आर डुईंग दिस कर्म इज बाय गिवन बाय सी. आपल्याला डॉक्टर जो काय प्रिस्क्राईब करतो, ही दवा आहे, ही औषध आहे, तसं आपल्याला प्रिस्क्राईब केलेलं आहे. विजय माडेकर जो आहे तो योग टीचर आहे, योगिता जी आहे ती काहीतरी बॉस आहे, काम करते, जयाजी काहीतरी आणखीन वेगळं काम करते, मंजिरीताई आणखीन काही काय वेगळं काम करतात. प्रिस्क्राईब्ड बाय गॉड, आपण त्याला ना म्हणतो. आपण म्हणतो मी हे काम करेन का, नाही मी नाही करणार, असं नाही होत. जे देवाने दिलेलं आहे, जे कर्माने दिलेलं आहे, जे तुमच्या पुढ्यात आलेलं आहे ते करायलाच हवं, करायलाच लागेल. यू हॅव अ राईट टू परफॉर्म युअर प्रिस्क्राइब्ड ड्युटीज, हे सांगितलंय. बट यू आर नॉट एंटायटल्ड टू द फ्रुट्स ऑफ युअर ऍक्शन्स. नेव्हर कन्सिडर युअर सेल्फ टू बी द कॉज ऑफ द रिझल्ट ऑफ युअर ऍक्टिव्हिटीज. तुम्ही त्याच्याबद्दल रिझल्ट बद्दल विचार करू नका, तुमचं कर्म करत राहा. आता या ठिकाणी बघा, एका हत्तीने एका कुत्र्याच्या डोक्यावर छत्री धरलेली आहे. त्याची अपेक्षा आहे का की कुत्र्याने माझ्या डोक्यावर छत्री धरायला हवी? नो. पण तो करतोय विदाउट अटॅचमेंट, विदाउट रिझल्ट, विदाउट फ्रूट. दॅट एलिफंट इज होल्डिंग दॅट अम्ब्रेला. सो दे कांट हेल्प यू बॅक. आपण पण करतो ना लहानपणी बघा, किंवा आपण कुठेतरी ट्रेकिंगला गेलेलो असतो तर आपण एखाद्याला हात देतो वर चढण्यासाठी. हात देणं म्हणजे मदत करणे, पण ती अपेक्षा आहे का परत मला त्यांनी मदत करायला हवी? आपण नाही करत. दॅट इज द थिंग. ओके, बरं, माझं व्हॉइस ठीक आहे का ब्रेकिंग आहे? समोन इज टेल. या व्यवस्थित आहे ना? हा, who is raised this hand? Abhilash. Sir, yes sir, this is Abhilash. हाँ. सर, और एक प्रश्न होता मला. तुम्ही आता बोला. बोलले की मी IT मध्ये काम करतोय आणि तुम्ही बोलले होते की आता की तुम्ही जर जे पण ड्युटीज करतात त्याच्या रिझल्ट मध्ये काहीच एक्सपेक्ट करू नका. पण जेव्हा आपण काम करतोय आणि आपण जर काहीच एक्सपेक्ट नाही केलं कामाचे रिझल्ट वरून, मग कसं जगणार आपण? कसं जगणार? बरोबर आहे, चांगला प्रश्न आहे. काय आहे का कुणाचा आणखीन प्रश्न? सेम क्वेश्चन योगिता कुलकर्णी. हा, माझं पण तेच म्हणणं आहे की आता जसं त्यांनी सांगितलं IT मध्ये वेन यू आर डुईंग, मी सपोज एक 3 वर्ष मी करते सॉफ्टवेअर इंजिनियर, तर जनरली IT मध्ये असं एक्सपेक्टेड असतं की यू नीड टू गेट अ प्रमोशन ॲज अ सिनियर वन, देन टीम लीडर, देन मॅनेजर. सो कांट वी एक्सपेक्ट द सेम? म्हणजे त्या कर्माच्या फळाची आम्ही अपेक्षा अपेक्षा करू करणं शकतो का? गरजेचं आहे, आणि अपेक्षा केल्याने मला प्रमोशन मिळेल, प्रमोशन Yes. माझा पॅकेज वाढेल, आणि पॅकेज वाढलं की आणखीन मोठा पॅकेज वाढेल, आणखीन मोठा पॅकेज वाढेल, आणि आणखीन मोठा पॅकेज वाढलं की काय मिळेल? इच्छा पूर्ण होऊन जाईल, पण अशांतता येणार ना. मी कैवल्यधामला, मला वाटतं कोमल मॅडमला, आपल्या सगळ्या ग्रुपला, आमच्या ग्रुपला घेऊन गेलो होतो. त्या ठिकाणी डॉक्टर बालचंद्र म्हणून सर होते. ते म्हणले की सर आमच्याकडे ना नवीन ऍडमिशन झालेले आहेत BA ला. म्हणजे कोण आहे तो? बोले फार लोक हुशार आहेत हो म्हणे. बोले कसं काय? बोले IT मधून रिटायर झाले, IT मधून सोडून आले. बोले सोडून आले? बोले का? हो, तुम्हाला माहिती आहे का त्यांचा पॅकेज काय होता? 80 लाख रुपये, 90 लाख रुपये. बापरे, म्हणलं का हो सोडून आले? बोले शांतता नाहीये हो. म्हणजे काय, त्यांच्या इच्छा, त्यांच्या जे काही कर्माचा, त्यांच्या ज्या काही गोष्टींचा हा पूर्ण फेरा झालेला आहे. राजसिकता कंप्लीट झालेली आहे. इच्छा आहेत, पूर्ण झाले पाहिजेत. त्याच्यानंतर जी सुरुवात होते ती स्पिरिच्युअलिटीची होते. आता जर का तुम्ही म्हणाल की आमच्या राजसिक मध्ये आम्ही ह्या अशा पद्धतीने कसं काय विचार करायचा, तर ठीक आहे ना, तुम्ही विचार करा, हरकत नाही. पण तुम्हाला जर का इच्छा तुम्ही केली आणि जर का बॉसनी त्याच्या कुठल्या नातेवाईकाला जर का ती जर का पोस्ट दिली, तर तुम्ही काय करणार? रडत बसू नका. दिस शुड बी अप्लाई देयर. ठीक है, ओके, मिलेगा, मुझे आगे मिलेगा, नेक्स्ट मिलेगा. समझ ना?
येस. हा, यू कॅन अप्लाय दिस श्लोका और दिस कॉन्सेप्ट ऑन दॅट एरिया. तुम्हाला मिळालं ओके, हरकत नाही, घ्या करा, पण तुम्ही त्याच्यावर जास्त प्रकारे रडत बसू नका. ठीक आहे, काय सांगावं, आणखीन काही वेगळ्या पद्धतीने देवाने तुमच्यासाठी किंवा बॉसने तुमच्यासाठी वेगळा विचार करून ठेवला असेल, तुम्हाला ऑस्ट्रेलियाला मोठ्या पोस्टवर तुम्हाला पाठवायचं असेल, मे बी. सो दिस इज द थिंग. ते विचार करणं किंवा त्याच्याबद्दल फळाची अपेक्षा करणं वाईट नाही, पण त्या फळाच्या अपेक्षा पूर्ण नाही झाली तर त्याच्यावर रडत बसणं किंवा त्याच्यामध्ये एन्टँगल्ड होणं ते चुकीचं आहे. दिस इज द थिंग. सी, कर्मयोगाचा जो काही सिद्धांत आहे तो फार अवघड आहे, फार अवघड आहे. भल्या भल्या विद्वान लोकांनाही जमलेलं नाहीये. तर आपण काय समजून घेण्यासाठी आपल्याला आणखीन याच्यावर कितीतरी लेक्चर्स ऐकून किंवा त्याच्यावर आपल्याला थिंकिंग करायला लागेल. यू हॅव टू डू चिंतन, कॉन्टम्प्लेशन करायला लागेल. देन यू कॅन गेट द करेक्ट आयडिया. मे बी अभिलाष, आय एम सॅटिस्फाईड. हा सर, थँक्यू सर, थँक्यू. Tanaya, you want to ask? Okay. We are moving forward next. Now, जे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं, योगिता and Abhilash. So this concept given by in chapter number 6. Sorry, I don't know 6 or more, but this concept given in Bhagavad Gita, and that concept is mindset. स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशवा, स्थितधि किम प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम. What is the description of him who has steady wisdom? आपल्याकडे स्टडी विजडम नाही म्हणून आपण काय करतो, जी काही इच्छा आपली जी काही फळ आहे ते मिळत होतं ते दुसऱ्याला मिळालं म्हणून आपण रडत बसतो. बट डोंट डू दॅट. हाऊ डज ही स्पीक, तो कशा पद्धतीने बोलतो, कशा पद्धतीने वागतो, कशा पद्धतीने चालतो, हे सांगितलेलं आहे. मग आता बघा काय सांगितलं, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थः मनोगता आत्मनेव आत्मना तुष्टः स्थित प्रज्ञस्त दोच्यते. तुम्ही तुमचं काम केलं, तुम्ही संतुष्ट आहात, समाधानी आहात, त्या पॅकेज पेक्षा जो देणार आहे, बॉस पॅकेज देणार आहे, त्याच्यापेक्षा तुमचं समाधान, तुमच्या आतमधील जो काही ब्लिस आहे, जो काही आनंद आहे, तो अत्यंत किमतीवान आहे, मूल्यवान आहे. त्याची तुम्ही बराबरी तुम्ही पॅकेज ₹1,00,000 ₹2,00,000 जे बरोबर करू शकत नाही. बिकॉज ऑफ दॅट ब्लिस, बिकॉज ऑफ दॅट आनंद, यू आर व्हेरी मच हॅपी विथ युअर ओन वर्क. आणि त्याचं फळ नक्कीच तुम्ही जर चांगलं केलं तर नक्कीच चांगलं मिळेल. जर का तुमच्या त्या ठिकाणी आडवं काहीतरी आलं तर समजून जायचं आपलं काहीतरी कुठेतरी चुकलेलं आहे, बॉसला आपण चांगलं बोललेलं नाहीये किंवा आपण काहीतरी अप्रिशिएट केलेलं नाहीये, हाजी केलेलं नाहीये, मे बी लाईक दिस. ओके. सो प्रजहाती यदा कामान सर्वान म्हणजे संपूर्ण आपल्या मनातील जे काही इच्छा आहेत त्या पूर्णपणे सोडून आपल्या कामामध्ये आपण संतुष्ट आहात, संतोष आहे. संतोषात अति उत्तम लाभ. सगळ्यात मोठा जो काही लाभ आहे तो संतोष आहे. सगळ्यात मोठं सुख आहे त्याच्यामध्ये. संतोषात अति उत्तम सुख. हा आपल्याला काय व्हायचंय योगिताजी, खूप जास्त पैसे मिळाले तर सुखी होणार आहे का? का आपण आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने टुंबाज राहून आनंदाने आपले जर का दिवस जात असेल त्याच्यामध्ये चांगला आहे का? आणखी मोठ्या पोस्ट आपण काही वेळेस लोक बघा, काही लोक असं करतात की प्रमोशन नाकारतात. काय कारण असेल? मनाची शांती. मनाची शांती. सो मनाची शांती जी आहे ती फार 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 मूल्यवान आहे, अमूल्य आहे. यू हॅव टू मेंटेन दॅट शांती. देन दिस इज द माइंडसेट, दिस इज द स्थित प्रज्ञा. आपण घरातून बाहेर पडतो, घरातून बाहेर पडले की एक स्टुडंट आहे बघा, डोक्यावर ओझं घेऊन चाललंय, अरे माझा 10वीचे पेपर कसे गेले माहित नाही, मला किती मार्क मिळतील माहित नाही. आणि एक दुसरा जो आहे तो डोक्यावरून वीज पडेल, LIC ची पॉलिसी काढली, पॉलिसीचे पैसे कुणाला मिळतील ह्याचा विचार करतोय. अँड अदर वन इज डोक्यावर दगड ठेवलाय. कधी काय होईल सांगता येत नाही, कुणाची कशी पैसे चोरू मी, या पद्धतीचे विचार त्या डोक्यात चालले.
आणि जी लेडी आहे ती लेडी काय करते, अरे लहान मुलाला घरात सोडले, आता मोठा पॅकेज मिळालंय, प्रमोशन मिळाले, मला तिकडे जायला लागेल, अशा पद्धतीचे विचार आहे. अँड द अदर वन, द ओल्ड मॅन इज थिंकिंग फॉर हर डॉटर, माझ्या मुलीचं लग्न कधी होईल. आणि सगळ्यात वेगळा माणूस बघा, डोक्यावर त्याच्यामध्ये डोक्यात त्याच्या फूल आहे, त्याचं काय माइंडसेट आहे, ठीक आहे, एव्हरीथिंग विल बिकम, एव्हरीथिंग विल बी गो, येईल आणि जाईल, याच्या पलीकडे काय होईल, ठीक आहे, चलेगा. द हॅपीनेस डिपेंड्स ऑन युअर माइंडसेट अँड ऍटिट्यूड. स्थित प्रज्ञस्त का भाषा प्रजहाती कामान सर्व. The mind is just like a muscle. The more you exercise it, you have to do अभ्यास and वैराग्य. मनाला संयमन करणं गरजेचं आहे. मनच तुमचं बंधाला आणि मोक्षाला कारण आहे. The stronger it gets and the more it can be expanded. तुम्हाला जर का एखादं काम दिलं, समजा जया मॅडमला काम दिलं ऑफिस मधलं, एक काम दिलं, दोन काम दिलं, मॅडमचा एकदम एक्सपर्ट झाल्या, 4 काम दिले तरी चालतील, नंतर आणखीन एक्सपर्ट झाल्या, 40 काम दिले तरी चालेल. जर का जया मॅडमला आणखीन 80 काम दिलं तर जया मॅडम काय म्हणेल, लेट्स डू इट वन थिंग, आपण ह्याला कामाला वाटून घेऊया, मी योगिताला देते, मी विजय सरांना देते, 20-20 तर करतील, मी 40 करून टाकेल. दिस इज द माइंडसेट. स्टॅबिलिटी. घाबरायचं नाहीये. whatever come in front of you, you have to do very skillfully. Samatvam yoga uchyate. Now the other thing is given, bhakti yoga also given. कर्म योग झाला, भक्ती योग. भक्ती योगामध्ये त्यांनी सांगितले 4 प्रकारचे भक्त असतात. चतुर्विद्या भजन्ते मम जनः सकृतीनो अर्जुनः. आर्तो, जिज्ञासु, अर्थार्थी, ज्ञानी च भरतर्षभ. The 4 type of men begin to render devotional service unto me. The distressed, जो डिस्ट्रेस असतो तो काय करतो, पैशाच्या मागे पळतो, तो एकदम अशांत असतो, बिकॉज ऑफ jeopardy on account of earthquake, volcanic eruption, thunder, attack by dacoit or enemy, tiger, like that. द्रौपदी याचं उदाहरण दिलेलं आहे. स्ट्रेसफुल असते. कुणाचा धावा करते, श्रीकृष्णाचा. श्रीकृष्ण येणार. श्रीकृष्ण या 4ही भक्तांना पावतो, पण आपल्या आपल्या पद्धती. अशा प्रकारे भगवद्गीतेमध्ये सांगितले, डिस्ट्रेस आहेत त्यांनी सुद्धा जर का पुकारा केला, भगवंताचं नाव घेतलं तर त्यांना सुद्धा मिळतं. पत्रम पुष्पम फलम तोयम. भगवंताला तुम्ही पाणी, फूल, फळ, पान असं दिलं तरी चालेल, पण भावना, डिवोशनल भावना महत्वाची आहे. तत्तः जप भावना. आपली भावना काय असते, पाया पडायला जातो, चप्पलकडे लक्ष, चप्पल कोणी नेली नाही ना. महत्वाची भावना आहे, महत्वाचं तुम्ही प्रेझेंट राहणं नाहीये. ओके. नाउ अर्थाती the seeker after the wealth craves money, wife, children, position, name and fame. Sugriva and Dhruva were arthati. Sugriva wanted to drive away Vali and get this kingdom. So Vibhishana wanted to put an end of Ravana and get Lanka. Like that. अर्थार्थी तो सुद्धा त्यांच्या जवळ असतो. नाव जिज्ञासू. जिज्ञासू मुमुक्षत्व. याच्या पुढे काय, याच्या पुढे काय, जिज्ञासू, त्याची जिज्ञा वाढलेली असते. डिससॅटिस्फाईड विथ द वर्ल्ड. अँड तो शोधत शोधत शोधत, शोध ही गरजेची जननी आहे म्हणतात ना, त्या पद्धतीने तो काम करतो. नाव द लास्ट इज व्हेरी ज्ञानी. ज्ञानी हा सगळ्यात उत्तम भक्त. जर का प्रश्न असा विचारतात की सगळ्यात उत्तम भक्त कोणता, तर ज्ञानी. The Gyani is a man of knowledge who has attained self-illumination. Shuka Maharshi was a Gyani Bhakta. He was a Brahma Gyani of highest type. He realized that everything was his own self. Srimad Bhagavad Gita and Parikshit. Above all these devotees, Gita regarded Anya Bhakta, Gunatit. Jnani जो असतो तो करेक्ट नॉलेज वाला असतो.
बोध झाले, संबोध झालेला असतो त्याला. द करेक्ट नॉलेज. कशामुळे काय झालं, आपल्याला काय होतं, आपल्याला 3 प्रकारच्या तापाने आपण या जगामध्ये वावरत असतो. 3 प्रकारचे ताप कोणते? आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. वी ऑल आर सफरिंग बाय दीज 3 टाइप ऑफ ताप. आधी भौतिक, भूत. भूत मीन्स द अदर बिईंग्स, म्हणजे स्नेक बायटिंग, कुत्रा चावणे वगैरे अनेक प्रकारचे जे काही ऍक्सिडेंट होणे, लाईक दिस, आपण ह्याच्याने दुःख प्राप्त करतो. आधी दैविक, द नॅचरल कॅलॅमिटीज, महापूर आला, ढगफुटी झाली, सुनामी, आणखीन काय म्हणायचं, अर्थक्वेक, भूकंप, याच्यामुळे आपल्याला दुःख प्राप्त होतं. अँड द लास्ट वन इज आध्यात्मिक. अध्यात्म, बिकॉज ऑफ युअर माइंड, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, द चार्ज टेकिंग बाय युअर माइंड. तुमच्या मनामुळे तुम्ही त्रासलेले आहात, तुमच्या मनामुळे तुम्हाला दुःख प्राप्त होत आहे. या त्रितापापासून दूर होण्यासाठी सगळ्या ग्रंथांमध्ये उपाय दिलेले आहेत. हठयोगाने आसनाद्वारे उपाय दिलेले आहेत. राजयोगामध्ये मेंटल ऍक्टिव्हिटी, डू कंटम्प्लेशन. नाउ हिअर द भक्ती योगा, सगळं काही सोडून द्या. वर बसलेला आहे तो, तुमची भावना जर का प्युअर असेल तर तो मदत करेल. त्याच्या अनुषंगाने कोणीतरी विजय सर किंवा आणखीन कोणीतरी अभिलाष येऊन मदत करेल. ओके, सो लाईक दिस भक्त इज देअर. नाउ द भगवत गीता इन डे टू डे लाईफ, जस्ट अ पर्टिक्युलर मशीन कम्स विथ, जसं मी सांगितलं तुम्हाला तेच या ठिकाणी मी ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, स्लाइड मध्ये दिलेलं आहे, की आपल्याकडे घरी मशीन आली की आपण मॅन्युअल चेक करतो आणि मॅन्युअल प्रमाणे आपण त्याला हँडल करतो. त्या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये जर का काही अशा अडचणी, आव्हाने आणखीन काही येत असतील तर त्या पद्धतीने आपण भगवद्गीता वाचली तर भगवद्गीतेमधून आपल्याला नक्की 100% त्याच्यामधून मार्ग सापडेल. तर भगवद्गीतेमध्ये आणखीन आहाराबद्दलही सांगितलेले आहे. 3 टाईपचे आहार असतात, सात्विक आहार, राजसिक आहार आणि तामसिक आहार. सात्विक आहार जो आपल्याला बल, आरोग्य, सत्व, पालन पोषण, सप्त धातू आपले पालन पोषण करतो ते सांगितलेले आहे. राजसिक मध्ये जसं मटण वगैरे किंवा तेलकट जास्त अशा पद्धतीचे जेवण आहे जे आपल्या मनाला उत्तेजित करतं, अशा प्रकारचं जेवण. आणि तामसिक शिळ अन्न, जे जेणेकरून आपली ॲनिमलची इन्स्टिंक्ट आपण पद्धतीने वागतो. सी, आपल्याकडे कसं दिलेलं आहे की 3 प्रकारच्या गोष्टी आहेत. या 3 मध्ये मधलं जे आहे ते मनुष्य आहे आणि दिस इज ॲनिमल इन्स्टिंक्ट अँड द डिवाइन इन्स्टिंक्ट. जर का मनुष्य जर का चुकीचा वागला तर तो जनावर किंवा ॲनिमल इन्स्टिंक्ट प्रमाणे राहतो, आणि जर का चांगल्या पद्धतीचे कर्म केलं तर तो डिवाइन क्वालिटीज मध्ये जातो. सो द चॉईस इज युअर. तुम्हाला काय करायचंय तुम्ही स्वतःहून ठरवू शकता. नाव नो वन मेक्स अ लॉक विदाउट अ की. दॅट्स वाय गॉड वोंट गिव्ह यू प्रॉब्लेम विदाउट सोल्युशन. असं कोणतंही कुलूप बनलेलं नाहीये की ज्याची चावी नसते. तसेच असा कोणताच प्रॉब्लेम नाहीये की तो सुटू शकतो. 370चा प्रॉब्लेम, आर्टिकल 370 प्रॉब्लेम 70 वर्षापासून होता. मला कशाबद्दल आहे, कुणाबद्दल आहे, मला त्याच्यावर चर्चा नाही करायची. पण तो किती वर्षापासून होता? 70 वर्षापासून भिजत होता. त्याच्यावर सुद्धा उपाय काढलेला आहे. तर आपल्या जीवनातील जे काही आहे ते प्रॉब्लेम मोठे नाहीये, त्याच्यावर उपाय शोधणं गरजेचं आहे. वी शुड नॉट बी डू प्रॉब्लेम फाइंडर, वी शुड बी डू सोल्युशन फाइंडर. या अभिलाष.
सर ते आता इथे जसं ह्याच्यामध्ये बोललंय की कुठलाही प्रॉब्लेम विदाउट सोल्युशन्स एक्झिस्ट करत नाही. हम्म. मग जर प्रॉब्लेम्स एक्झिस्ट करतोय तर आपल्याला त्याच्यासाठी विचार तर करावाच लागेल ना. या आणि जर आपण त्याच्यासाठी विचार केला मग कुठे ना कुठेतरी आपण म्हणजे त्याच्यामध्ये अडकून जाणार आहे. तसं ह्याच्या पुढे पण तुम्ही बोलला होता की कुठलाही काम करताना तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण निष्ठा देऊन करा. पण आजच्या वर्ल्ड मध्ये आपण एवढं गोष्ट करतोय की आपण एक कामात मध्ये फुल कॉन्सन्ट्रेशन करून करू शकत नाही. प्रश्न काय आहे? प्रश्न हा आहे की आपल्याला प्रॉब्लेम वर विचार करावा लागेल, बरोबर? कॉन्टम्प्लेशन करावं लागेल. या सो करेक्ट नॉलेज, ज्ञानी होणं गरजेचं आहे ना. मी तेच सांगितले, ध्याय तो विषयान पुंसा संगस्तेशी उपजायते. आपण जर का ओव्हर थिंकिंग केलं, त्याची मदत घ्या, तुमच्या एक्सपर्टची मदत घ्या. करेक्ट काय आहे ते पहा, पडताळून पहा, खरंच असं केल्यानंतर असं होईल का? सी हा प्लीज प्लीज. पण आपल्याला हे कसं कळणार आहे की कोण आपल्याला नक्की खरं सांगतं? कारण आजच्या वेळ मध्ये आपण बाहेर पडला की आपल्याला 100 सोल्युशन्स येणार आहे. तुमचं मनच तुम्हाला सांगणार की हे करेक्ट आहे. तुमच्या मनावर विश्वास ठेवा, तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा. यू आर द मास्टर ऑफ युअर ओन डेस्टिनी माय डिअर. ते ऍग्री करतोय पण प्रॅक्टिकली हे खरं आहे. तुम्ही स्वतःवर भरोसा ठेवा. बघा, तुम्हाला स्वतःला ते उकल होणार. तुम्ही जर योग्य मार्गाने जर गेलात तर. तुम्ही दुसऱ्यावर पण विश्वास ठेवू नका. तुम्हाला कोणी दुसरा तुमच्यावर विश्वास म्हणजे तुम्ही दुसऱ्यावर विश्वास ठेवू शकत नसेल तर बरोबर तुम्हाला रात्रीमध्ये किंवा थिंकिंग मध्ये तुम्हाला योग्य मार्ग सापडेल. तुम्हाला माहितीये का, आपण लहानपणी आपण शाळेमध्ये जात असताना आपण भूकंपट्टी करून जायचो किंवा अभ्यास करून जायचो आणि प्रश्न तिथे आला की आपल्याला आठवत नसायचं. हो, बरंच आणि झालं नंतर माझं. ऐका ना, मग नंतर घरी आलो आणि एकदम शांततेमध्ये बसलो, मग काय होत होतं? ते लक्ष यायचे कधी कधी. हा, मग तसंच आहे ते. आपली ध्यान साधना, आपलं मेडिटेशन आपलं त्या पद्धतीने झालं पाहिजे. जर का तुम्ही म्हणाल मी रात्री चांगल्या पार्ट्या करेन आणि अशा पद्धतीने हे करेन, तर तसं नाही होणार. सो लास्ट, वी आर ऑलवेज ओपनिंग फेसबुक अँड व्हॉट्सअप फॉर व्हॉट? टू सी देर आर न्यू मेसेजेस फॉर अस. But the Bhagavad Gita has most important message. Why don't we open it? We have to open it. या ठिकाणी आपलं लेक्चर संपलेलं आहे. मे बी मी तुमच्या अपेक्षांना पूर्ण केलं असेल असं मला वाटतं. बाकी काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज आस्क. जसं अभिलाषने विचारलं. अभिलाष, सॅटिस्फाईड आहे का तू? का आणखीन काय विचारायचं? नाही सर, सॅटिस्फाईड आहे. You can stop the recording, please.